मुख्यमंत्री शिंदेंनी आदिवासी आमदारांना आता चर्चेसाठी बोलवलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या दालनात आमदारांना बोलवण्यात आले। विविध मागण्यांसाठी आदिवासी आमदार हे आक्रमक झालेले आपण पाहिले। खरं तर आज या आदिवासी आमदारांकडून मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उडी मारून आंदोलन देखील करण्यात आलं। त्यानंतर मंत्रालयात त्यांनी ठिय्या मांडून बसलेले सुद्धा आपण पाहिलं आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलवलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये या आमदारांना चर्चेसाठी बोलवण्यात आलेलं आहे। खरं तर नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत माघार नाही आणि आता याच भेटीसाठी या चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी या आमदारांना बोलवल्याची अपडेट समोर येते। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। पंकज, भेटीसाठी आता मुख्यमंत्र्यांनी बोलवलेले आहे, आता या आमदारांचं समाधान होईल अशी अपेक्षा आपण ठेवू शकतोय का? गेल्या 15 मिनिटांपासून ही बैठक जी आहे ती सुरू आहे। आमदारांनी आंदोलनानंतर सगळ्यांना बैठकीसाठी बोलवलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी 7व्या माळ्यावरती ही बैठक सुरू आहे। पेशांतर्गत नियुक्तीचा विषय असतो आणि धनगर आरक्षणासंदर्भातला विषय, याबाबत ही बैठक सुरू आहे। आमदार मुख्यमंत्री यांना भेटायसाठी प्रयत्न करतायत, मात्र मुख्यमंत्र्यांकडनं आमदारांना वेळ दिला जात नाही अशी मागणी जी आहे ती आमदारांनी केली होती आणि त्याच्यानंतर आज अखेर त्यांनी आंदोलन केलं। विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह अनेक आमदारांनी, आदिवासी आमदारांनी 3ऱ्या माळ्यावरून 2ऱ्या माळ्यावरती लावलेल्या जाळीवर उड्या मारल्या आणि आंदोलन केलं। त्याच्यानंतर विधान भवन मंत्रालयातल्या 2ऱ्या माळ्यावरती लॉबीवरती बसून त्यांनी घोषणाबाजी केली आणि त्याच्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी दखल जी आहे ती घेऊन या आमदारांना भेटीसाठी बोलवलेलं आहे। मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला। नंतर मंत्री गिरीश महाजन तिथे आले आणि त्यांनी त्या आमदारांना खाली भेटण्यासाठी घेऊन वरती गेले। बरं, म्हणजे मागच्या 15 मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे। या बैठकीनंतर बाहेर आल्यानंतर हे आदिवासी आमदार नेमकं काय बोलतात, माध्यमांशी काय संवाद साधतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आदिवासी समाजाच्या आमदारांचं मंत्रालयात आंदोलन पाहायला मिळालं। धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याला आदिवासी नेत्यांचा कडाडून विरोध पाहायला मिळतो। पेसा भरतीवरून आदिवासी आमदार आक्रमक झालेत। मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर झिरवळांनी आंदोलन केलेलं आहे। आमदार किरण लहामटे, काशीराम पवार हे सुद्धा या आंदोलनात सहभागी होते, तर हिरामण खोसकर, राजेश पाटील, हेमंत सावरा हे देखील या आंदोलनात सहभागी होते। ही 3 दृश्य आपण पाहतोय। आधी मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली, मुख्यमंत्र्यांसोबत काहीशी चर्चा सुद्धा झाली। त्यानंतर या आमदारांनी संरक्षण जाळ्यांवर उड्या घेतल्या। आदिवासी समाजातील या नेत्यांनी मंत्रालयातील संरक्षण जाळ्यांवर उड्या घेतल्या, त्यावेळचे दृश्य आपण पाहतोय। तर 3ऱ्या दृश्यांमध्ये या सगळ्यानंतर मग मंत्रालयाच्या लॉबीमध्ये ठिय्या मांडून बसलेले आमदार नेते आपण पाहतोय। मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका घेऊन हे नेते बसले होते। मात्र आत्ताची अपडेट अशी आहे की मागच्या 15 मिनिटांपासून मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये या नेत्यांची बैठक सुरू आहे। तर मंत्रालयाच्या जाळीवर नेमक्या कोणत्या नेत्यांनी उड्या घेतल्या आपण तेही पाहूया। आमदार नरहरी झिरवळ, खासदार हेमंत सावरा, आमदार सुनील भुसारा। त्यानुसार सामान्य प्रजाला सुप्रीम कोर्टाला परमिशन मागितली की तुमच्या अधीनस्थ राहून आम्हाला हे नियुक्ती पत्र देण्याची आपण परवानगी द्यावी, परंतु हे सुद्धा मला पत्रावर गेलेलं आहे, बरोबर आहे, परंतु डेट लागतच नाही सुप्रीम कोर्टात आणि हजारो आदिवासी विद्यार्थी उपोषणाला बसलेले ते आमच्याकडे येतो। आम्ही मतदारसंघात माझे कार्यक्रम होते तो सोडून मी फक्त माझ्या आदिवासी समाजाची इथे आलो, सीएमला भेटलो आम्ही सर्व इकडे। ते म्हणाले की संध्याकाळी आम्ही याबद्दल निर्णय। मुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळेलाही आमची पहिली बैठक झाली होती 29 ऑगस्टला, तेव्हा सांगितलं होतं 15 सप्टेंबर पर्यंत हा प्रश्न निकाली लावू। आमच्या पोरांचं नाशिकचं उपोषण सोडलं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्हाला परत दुसरं आंदोलन केलं। मला वाटतं असं आंदोलन करण्यापेक्षा जर मुख्यमंत्र्याला भेटून
त्यांच्याकडे आपलं जी काही मागणी असेल ती सविस्तरपणे जर मांडली असती आणि मग त्याच्यानंतर लोकशाहीने दिलेला अधिकार जो आंदोलनाचा आहे मग कशा प्रकारे करायचं काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु त्याच्यानंतर जर केलं असतं तर मला वाटतं हे बरं झालं असतं. उपाध्यक्ष पदावर आजही विराजमान असलेल्या झिरवाळांनी असं कृत्य करणं मला वाटतं ते शोभनीय नाहीये. कार्यकर्त्यांनी जर केलं असेल तर ते एक वेगळा भाग असू शकतो, पण पदाधिकाऱ्यांनी असं करणं हे योग्य नाहीये. त्यांच्या मागण्याचा निश्चित सरकार विचार करत आहे.